हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असेल किंवा इतर जे काही मेन्सच्या परीक्षा आहेत, ओके, मुख्य परीक्षा, त्या अनुषंगाने आपल्या अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस. आणि हे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे ते आपण डे बाय डे किंवा डेली बेसिसवर करण्याचा आपण प्रयत्न करतो. ओके, सो त्यासाठी MPSC डेली PYQs अनालिसिस नावाचं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत. आणि या माध्यमातून आपण पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने दररोज 10 प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत ते प्रश्न आपण डिस्कस करतो आहोत. ओके, सो मंडे टू फ्रायडे आपण PYQs डिस्कस करतो आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी संदर्भाने जे काही आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो, सो तसे 15 प्रश्न आपण चालू घडामोडीच्या अनुषंगाने बघतो आहोत. ओके, आणि यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्रपणे क्विज बॅच आहे. त्याच्यामध्ये हे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण PYQ जे आहेत ते आपण क्विज फॉर्म मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल करून देतो. ओके, त्या लेक्चरमध्ये आपण डे 71 या दिवशी राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्नांची जी एकंदरीतच 13वी सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं होतं, त्या प्रश्नांना या ठिकाणी सविस्तर अनालाइज करणार आहोत. ओके, तो सुरू करूयात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच मूलभूत हक्का संदर्भाने राज्यसेवा मुख्य परीक्षा PSI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला एकंदरीत प्रश्न आहे. तो प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सर्व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी खुली आहेत? ओके, सो कोणत्या कलमानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे की भारतीय जे काही सर्व सार्वजनिक ठिकाणी किंवा ठिकाण जे आहेत ते नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती कोणत्या कलमांमध्ये करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, कलम 15(2), त्यानंतर आहे कलम 16(2), त्यानंतर कलम 17, कलम 18. ओके, सो कोणत्या कलमा अंतर्गत या सर्व सार्वजनिक ठिकाणे हे नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले आहे, अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, आता जर आपण बघितलं तर काय दिसून येतं, तर जे काही समतेचे अधिकार आहे, ओके, ज्याच्यामध्ये कलम 14 ते 18च्या दरम्यान जे काही समतेचे अधिकार देण्यात आलेले आहे. ओके, सो कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण, त्यानंतर आहे 15 मध्ये जे काही भेदभाव प्रतिबंध आहे त्या संदर्भाने दिलेला आहे. सो कलम 15 मध्ये भेदभाव प्रतिबंधक या कलमाअंतर्गत आणि कलम जे काही 15 क्लॉज 2 यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की नागरिकांना, ओके, कोणत्याही नागरिकाला दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी प्रवेश देण्याबाबत केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थळाच्या आधारे कोणत्याही अपंगत्व किंवा दायित्व, निर्बंध किंवा अट घालता येणार नाही, अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ओके, किंवा विहिरी असेल, तलाव असेल किंवा स्नानगृहे असतील, रस्ते असतील किंवा सार्वजनिक रिसॉर्ट असतील, सो त्यामध्ये पूर्णपणे किंवा अंशतः कुठल्याही आणि विशेषतः राज्य निधीतून हे जे काही सार्वजनिक ठिकाणे आहेत ते सुरू असेल किंवा चालत असेल, सो अशा वेळेस सामान्य जनतेच्या वापरासाठी ते सर्वांना अवेलेबल असेल किंवा सर्वांसाठी खुली असेल, अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती कलम 15/2 अर्थात कलम 15 अंडर क्लॉज 2 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आणि हे जे काही कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे ते राज्य तसेच खाजगी व्यक्तींकडून जर या कलमाचा जो काही या कलमाअंतर्गत दिलेला जो काही मूलभूत हक्क आहे तो जर हिरावून घेतला जात असेल तर त्यावेळेस आपण डायरेक्ट रीट पिटिशन दाखल करून, ओके, आयदर उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण डायरेक्ट थेट या कलमाच्या किंवा या मूलभूत हक्काच्या अधिकारासाठी आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो. ओके, तो एक खाजगी व्यक्तीविरुद्ध आणि राज्याविरुद्ध देखील दिलेला आहे. ओके, तो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे कलम 15 क्लॉज 2. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न वाचूया. आता या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान किंवा अयोग्य कथन अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, STI मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न.
अयोग्य कथन ओळखा. समान नागरी कायदा ही लोकशाही यशस्वीरित्या कार्यरत राहण्याची आवश्यक पूर्व अट आहे. त्यानंतर आहे समान नागरी कायदा हा जागतिकीकरणाचा विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल. त्यानंतर आहे समान नागरी कायदा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे तर समान नागरी कायदा हा धार्मिक विचारधारेवर आधारित विसंगती दूर करून राष्ट्रीय एकात्मतेस मदत करेल. ओके, सो जेव्हा अशा पद्धतीचे स्टेटमेंट येतो तर त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तो स्टेटमेंट किंवा त्या स्टेटमेंटमध्ये जे दिलेले विधान आहे ते पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह गोष्टीविषयी आपल्याला इंडिकेट करतो आहे. ओके, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे तर समान नागरी कायदा ही लोकशाहीच्या यशस्वीरित्या कार्यरत राहण्याची आवश्यक पूर्व अट आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता लोकशाहीच्या यशस्वीरित्या जे काही घटक असतात त्याच्यामध्ये समान नागरी कायदा देखील आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. सो हे बरोबर असणार आहे, हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असणार आहे. ओके, कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये जे काही DPSP आहे, ओके, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्याच्यामध्ये समान नागरी कायद्याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 पॉझिटिव्ह आहे. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे, सो आपल्याला अयोग्य फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर आहे दुसरा पर्याय काय दिलेला आहे की समान नागरी कायदा हा जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल. ओके, आता जे काही देशामध्ये जे धर्माच्या आधारावर जे काही राजकारण चालतो आहे, ओके, मग ते धार्मिक असेल, प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे स्वतंत्रपणे धर्मग्रंथ असतात, त्यानंतर चालीरीती असतात. सो या समान नागरी कायद्यामुळे काय होईल तर एक युनिव्हर्सल अशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे किंवा प्रोसेस आहे ती लागू केली जाईल आणि पर्टिक्युलर धार्मिक जो काही रिच्युअल्स आहे त्याला प्रतिबंध केले जाईल. ओके, सो सार्वजनिक म्हणजे युनिव्हर्सल अशा पद्धतीने जे काही धार्मिक राजकारण आहे ते पुसून टाकेल. त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहेत ते देखील आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येतो. ओके, सो धार्मिक राजकारण जे गोष्टी आहेत हे आपल्या देशासाठी किंवा आपल्या लोकशाहीसाठी एक वीक पॉइंट बनू शकतो. सो हे पुसून टाकण्यासाठी समान नागरी कायदा लागू केला जाऊ शकतो किंवा एकंदरीतच या कायद्यामुळे ते जी काही प्रोसेस आहे तर घडून येईल अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे देखील पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. आता तिसरा पर्याय दिलेला आहे की समान नागरी कायदा हा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल. आता धार्मिक अधिकार नष्ट करेल म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला जे आहेत अल्पसंख्याक, ओके, ज्यामध्ये मुस्लिम असतील, त्यानंतर ख्रिश्चन असतील किंवा बौद्ध, जैन हे जे काही अल्पसंख्याक आपल्या देशामध्ये आहेत, सो त्यांचे जे काही पर्सनल रिलिजियस जे काही अधिकार आहेत ते नष्ट करणार आहेत का तर नाही. जे काही केंद्र स्तरावर किंवा जे काही सर्व नागरिकांना ऍज अ सिटीजन म्हणून जो काही भारतीय संविधानाने समान नागरी कायद्याविषयी जर कायदा केलेला असेल किंवा त्या संदर्भाने जे काही तरतूद असेल तर त्यानुसार सर्वांना समान एका धार्मिक आधारावर किंवा कुठल्याही पर्टिक्युलर धर्माचा विचार न करता सर्वांना ऍज अ नागरिक सिटीजन म्हणून सर्वांमध्ये एखाद्या गोष्टींविषयी किंवा एखाद्या प्रक्रियेकरिता त्या सर्व नागरिकांना समान अशा पद्धतीने ते एक प्लॅटफॉर्म मंच किंवा उपलब्ध करून देण्याचं कार्य या समान नागरी कायद्यामुळे होईल. ओके, मात्र कुठल्याही व्यक्तीचा जो काही मूलभूत अधिकार आहे ज्याच्यामध्ये धार्मिक अधिकार किंवा एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार किंवा धार्मिक रिच्युअल करण्याचा अधिकार ते नष्ट होणार नाही. ओके, आणि तिसरा पर्याय दिलेला आहे की समान नागरी कायदा हा अल्पसंख्याकांचा धार्मिक अधिकार नष्ट करेल. त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी आपल्याला चुकीचे दिसून येतो आहे आणि एक निगेटिव्ह स्टेटमेंट दिसून येतो आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे की समान नागरी कायदा हा धार्मिक विचारधारेवर आधारित जी काही विसंगती आहे ती विसंगती दूर करून राष्ट्रीय एकात्मतेस मदत करेल. सो हे देखील पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. ओके, सकारात्मक विधान म्हणू शकतो. सो जे काही धार्मिक विचारधारेवर जे काही विसंगती निर्माण झालेली आहे सो ते विसंगती दूर करून राष्ट्रीय एकात्मतेस मदत करेल. सो हे पॉझिटिव्ह असल्या कारणानं आणि आपल्याला अयोग्य विधान या ठिकाणी फाइंड आउट करायचं होतं. सो अयोग्य विधान असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, कशा पद्धतीने या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे की समान नागरी कायदा भारतातील नागरिकांचे वैयक्तिक जे कायदे आहेत ते वैयक्तिक कायदे तयार करण्याचा आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा एक प्रस्ताव आहे. ओके, वैयक्तिक कायदे म्हणजे काय तर सर्वांना एकच कायदा लागू पडेल एखाद्या रिच्युअल्स किंवा केंद्र पातळीवर आणि जे काही धार्मिक विधी करतो आहोत. ओके, धार्मिक विधी इन द सेन्स ज्या काही मॅरेज वगैरे आहेत जे आपण कोर्टाद्वारे एखाद्या मॅरेजला किंवा लग्न जे आहेत ते आपण
जे बघतो आहोत ज्याच्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते मॅरेज हे केलं जात आहे. ओके. सो एक जे काही समान नागरी कायदा आल्याच्या नंतर केंद्र स्तरावर किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न करू शकता, मात्र केंद्र किंवा कायद्यामध्ये जे काही नमूद केलेले आहेत कोणत्या गोष्टीला मॅरेज अशा पद्धतीने कन्सिडर केलेले ह्यासाठी एक वेगळा नियम तयार केलेले आहेत आणि त्या नियमांमध्ये सर्व नागरिक जे असतील भारतामध्ये राहणारे ते समान असतील, अशा पद्धतीने तो कायदा केला जाईल. आणि याविषयीची जी काही तरतूद आहे ते या युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. ओके. सो भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहे त्यामध्ये हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की राज्य आपल्या नागरिकांसाठी भारताच्या संपूर्ण प्रदेशात समान नागरी कायदा प्रदान करण्याचा प्रयत्न करेल. ओके. तो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी जे काही लोकसभा आहेत त्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून एकंदरीतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट म्हणजे प्रश्न विचारलेले आहे. ओके. सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे काही रिझर्वेशन आहेत, राखीव सीट आहेत मतदारसंघात, ते असे किती मतदारसंघ राखीव आहेत? 5 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 3. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे अनुसूचित जातीसाठी 6, तर अनुसूचित जमातीसाठी 5. तिसरा पर्याय अनुसूचित जातीसाठी 4, तर अनुसूचित जमातीसाठी 5 आणि चौथा पर्याय दिलेला आहे अनुसूचित जातीसाठी 5 आणि अनुसूचित जमातीसाठी 4. तो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके. आता जे काही भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकंदरीतच 331 या कलमाअंतर्गत लोकसभेमध्ये आणि जे काही विधानसभेमध्ये जे काही आरक्षणाच्या आधारावर जी काही सीट रिझर्व केली जातात, ओके, एकंदरीत काय तर जे काही SC ST समुदायातील जनतेला प्रतिनिधित्व मिळावा यासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पर्टिक्युलर सीट त्यांच्यासाठी रिझर्व आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. ओके. सो भारतीय राज्यघटनेत 104वी घटना दुरुस्ती, ओके, 104th अमेंडमेंट ऍक्ट नुसार 2019 मध्ये जे घडवून आणलेलं आहे यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या जागांचे आरक्षण आहे ते 2030 पर्यंत वाढवलेले आहे. ओके. परिसीमन आयोगाने 2008 मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार जी काही लोकसभेतील वाटप आहे किंवा लोकसभेतील जागांचे जे वाटप आहे त्याच्यामध्ये 412 जागा हे सर्वसामान्य म्हणजे जनरल साठी काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर आहे 84 जागा हे अनुसूचित जातींसाठी. ओके. त्यानंतर आहे 47 जागा अनुसूचित जमातीच्या समुदायासाठी अशा पद्धतीने राखीव केलेलं आहे. ओके. सो 412 जागा जनरल, त्यानंतर आहे 84 जी जागा आहेत सीट्स आहेत ते अनुसूचित जाती समुदायातून निवडलेले प्रतिनिधी आणि 47 जागा अनुसूचित जमाती, ओके, या एसटी प्रवर्गातून निवडून आलेले जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. ओके. आधी हे 79 आणि 41 अशा पद्धतीने होते आहे. आता महाराष्ट्रामध्ये 5 जे जागा आहेत त्याच्यामध्ये 5 जागा हे अनुसूचित जाती साठी राखीव ठेवलेल्या आहेत. ओके. 5 जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत, तर 4 जागा हे ST साठी अर्थात शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवलेले आहेत. ओके. आता कोणकोणते जिल्हे आहेत किंवा कोणकोणत्या एकंदरीतच आपल्याला या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जो काही मतदारसंघ आहे लोकसभेचा तो राखीव आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे जे काही 5 ठिकाणे आहेत महाराष्ट्रातील, ओके, अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे 5 जागा किंवा 5 मतदारसंघ अनुसूचित जातींच्या समुदायातून प्रतिनिधित्व निवडण्यासाठी राखीव आहेत. तर नंदुरबार, गडचिरोली, चिमूर, दिंडोरी आणि पालघर या 4 ठिकाणी आदिवासी किंवा जे काही अनुसूचित जमाती आहेत त्या अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधित्वासाठी हे राखीव ठेवले गेलेले आहे. ओके. सो 5 आणि 4, सो अनुसूचित जाती 5 आणि ST 4 अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण पर्याय बघितला तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर काही ब्रीफ मध्ये या ठिकाणी इमेजच्या स्वरूपामध्ये जे काही आरक्षणाचा जो काही किती आरक्षण आपल्या देशामध्ये लोकसभेमध्ये
जो काही रिझर्वेशन सीट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि कोणत्या राज्यातून किती सीट्स आरक्षणातून दिल्या गेलेल्या आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो 412 सीट हे जनरल, त्यानंतर आहे 84 सीट SC आणि 47 सीट ST साठी. त्यापैकी UP मधून 17 सीट हे SC साठी, म्हणजे सर्वाधिक UP या देशातून या राज्यातून SC समुदायातील जे काही प्रतिनिधित्व आहे ते त्यांच्यासाठी राखीव आहे. आणि ST मध्ये सर्वाधिक मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक जे जागा आहेत ते राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत किंवा राखीव मतदारसंघ आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचा जे काही योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच राज्यसभेचे जे काही अधिकार आहेत, ओके, एकंदरीत राज्यसभेची जी भूमिका आहे आपल्या पार्लियामेंटमध्ये त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालील विधानांचा विचार करा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. ब. राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते. सो कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, आणि ब बरोबर आहे. ब हे चे स्पष्टीकरण आहे. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे आणि ब बरोबर आहे, पण ब हे चे स्पष्टीकरण नाही. त्यानंतर आहे बरोबर आहे पण ब चुकीचं आहे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे अचूक आहे. ओके, म्हणजे चुकीचं आहे. ओके, सो चूक आहे आणि जे काही ब आहे ते ब बरोबर आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 मध्ये देण्यात आलेला आहे. ओके, सो राज्यसभे संदर्भाने जर आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर एकंदरीतच राज्यसभा हे भारतीय संसदेतील एक वरिष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 नुसार राज्यसभेची तरतूद आपल्या भारतीय संविधानात करण्यात आलेली आहे. राज्यसभेमध्ये साधारणतः 250 एकूण जी सभासद आहेत किंवा एकूण सदस्य संख्या आहे 250, त्यातील 12 सभासदांची जी काही नेमणूक आहे किंवा नियुक्ती आहे ती राष्ट्रपती विविध क्षेत्रातून, ओके, जे काही विविध कला किंवा कौशल्य किंवा पर्टिक्युलर क्षेत्रातून 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. ओके, यामध्ये कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातून 12 सदस्य जे आहेत ते निवडले जातात. इतर जे 238 सदस्य आहेत त्या सभासदांची निवड हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून विधिमंडळ करत असतात आणि विधिमंडळानुसार हे जे काही 238 सदस्य आहेत ते निवडून येत असतात. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे की राज्यसभेची जी पहिली बैठक आहे ते 13 मे 1952 ला झालेली होती. ओके, तो लक्षात ठेवा, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की राज्यसभा सदस्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो एकंदरीतच आपल्याला 6 वर्ष या ठिकाणी दिसून येतो. आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ओके, कारण दर 2 वर्षांनी 1/4 सभासद निवृत्त होतात व पुन्हा नव्याने तेवढेच जे सभासद आहेत ते निवडले जातात. ओके, सो राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. आणि जे राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांचा एकंदरीत कालावधी किती आहे किंवा कार्यकाळ तर 6 वर्षाचा असतो. आता राज्यसभा सदस्यांची जी निवड आहे ती अप्रत्यक्ष पद्धतीने निवड होत असते आणि प्रत्येक राज्याचा विधिमंडळ किंवा एकंदरीत विधानसभेच्या क्षमतेनुसार किंवा त्या विधानसभेच्या जे काही सदस्य संख्या आहे त्यानुसार त्या प्रमाणामध्ये प्रत्येक राज्यातून राज्यसभेमध्ये सदस्य निवडले जातात. आणि एकंदरीतच राज्यांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी या राज्यसभेमध्ये किंवा राज्यसभा या सभागृहाला देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने लोकसभा हे लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे जे काही गृह आहे किंवा सभागृह आहे त्याच पद्धतीने राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक सभागृह म्हणून राज्यांकडून जे निवडून आलेले जे जनप्रतिनिधी आहेत त्या जनप्रतिनिधी या राज्यसभेचे सदस्य असतात. ओके, आता या ठिकाणी प्रश्नात दिलेलं होतं की भारतात राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात का? सो बरोबर आहे, अप्रत्यक्ष पद्धतीने ते निवडले जातात. राज्यसभा लोकांपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते. ओके, सो हे देखील बरोबर आहे, कारण राज्यसभा हे लोकांपेक्षा लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी थेट लोकांद्वारे जे काही निवडलेले प्रतिनिधी आहेत ते लोकसभेमध्ये असतात. मात्र राज्यांचे जे काही विधिमंडळ आहेत त्या विधिमंडळांनी किंवा विधानसभेतून जे निवडलेले जे सदस्य आहेत राज्यसभेसाठी ते राज्याचे एकंदरीत प्रतिनिधित्व करत असतात. ओके, त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे.
आता यामध्ये ब हे अ चे स्पष्टीकरण आहे का, तर यामध्ये अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात आणि ब मध्ये दिलेलं आहे की राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करतो आहे. सो अप्रत्यक्ष पद्धतीने आणि राज्यांचे प्रतिनिधित्व यामध्ये कुठलाही सहसंबंध आपल्याला दिसून येत नाही. मात्र दोन्ही जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर आहे, पण ब हे अ चे स्पष्टीकरण नाही. अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच स्टेटमेंट वाईज किंवा आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग म्हणून या प्रश्नाला आपण विचारात घेऊ शकतो. केंद्र राज्य संबंधाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो केंद्र आणि राज्य संघर्षात जे काही केंद्र राज्य संघर्ष होतो आहे आणि त्यामध्ये वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले. जे काही वित्तीय अधिकार आहे किंवा वित्तीय संबंध आहे तर त्या संदर्भाने जेव्हा केंद्र राज्य संघर्ष उद्भवलेला असतो तर त्यापासून आपल्याला जे काही आउटकम्स आहेत ते कशा पद्धतीने निदर्शनास येतात. ओके, सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अ स्टेटमेंट काय दिलेलं आहे की स्वातंत्र्यापासून केंद्र, ओके, सो स्वातंत्र्यापासून केंद्र आपले जे काही कार्य आहे ते क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात. ओके, सो यामुळेच तर केंद्र व राज्य यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आहे. ओके, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी जे काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत त्या प्रश्नाला या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या प्रश्नासाठी हे जे काही स्टेटमेंट आहे ते पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो स्वातंत्र्यापासून केंद्र आपले जे काही कार्य आहेत ते क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहेत की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात आणि म्हणूनच हे जे काही संघर्ष आहे केंद्र व राज्य यांच्यामध्ये संघर्ष उद्भवतो आहे किंवा एकंदरीत संघर्ष जो आहे तो वाढत जातो. ओके, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. केंद्राची वित्तीय स्त्रोत लवचिक नाहीत. आता लवचिक नाहीत म्हणजे काय, तर केंद्राचे वित्तीय स्त्रोत लवचिक नाही म्हणजे काय, तर केंद्र हे फक्त राज्यांकडून जे महसूल आहेत ते महसूल प्राप्त त्या राज्यांकडून जे काही प्राप्त होणाऱ्या महसुलावर किंवा राज्यांमधून जे काही गोळा होणाऱ्या महसुलावर अवलंबून असतात. त्यांना स्वतःचे जे काही रेव्हेन्यू सोर्स नाहीत अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो या स्टेटमेंटचा अर्थ असा होणार आहे की त्यांना म्हणजे जे काही वित्तीय स्त्रोत आहे ते लवचिक नाहीत म्हणजे फार जास्त त्यांच्याकडे वित्तीय स्त्रोत प्राप्त होत नाही. ओके, सो ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीच असणार आहे, कारण केंद्राकडे जीएसटी पासून तर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक टॅक्स असेल, इतर ज्या काही भांडवल उभारणीसाठी किंवा महसूल उभारणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने केंद्र सरकार अंतर्गत कर्ज असेल, बहिर्गत कर्ज असेल, सो अशा माध्यमातून त्या रेव्हेन्यूची उभारणी करत असतो. ओके, त्यामुळे वित्तीय स्त्रोत लवचिक नाही अशा पद्धतीने आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, खरे नसणार आहे. ओके, आणि आपल्याला विचारलं होतं की काय खरे नाही. ओके, सो काय खरे नाही आहे, तर ब जे स्टेटमेंट आहे ते खरे नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य जे काही मानवी हक्क आयोग आहे त्या मानवी हक्क आयोगासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकंदरीतच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मे 2001 रोजी झाली. ब स्टेटमेंट आहे या आयोगाचे एक अध्यक्ष व 4 सदस्य असतात. नंतर क दिलेला आहे न्यायमूर्ती विजय चिटणीस हे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. सो या प्रश्नात दिलेल्या विधानांपैकी कोणता विधान योग्य असणार आहे. ओके, आता जे काही महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आहे त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. सो महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची जी स्थापना आहे ते एकंदरीतच 6 मार्च 2001 रोजी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात. ओके, सो जे काही राज्य मानवी हक्क आयोग आहे त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात. अध्यक्ष हे उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त जे काही न्यायाधीश आपण म्हणत असतो, सो माजी न्यायाधीश असतात. तर 2 हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा इतर जे काही कार्य आहेत त्यामध्ये निवडलेले सदस्य असतात. ओके, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत हे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते. ओके, विजय चिटणीस त्यानंतर MR पाटील हे आयोगाचे सहाय्यक सदस्य असतात. ओके, सो जे काही न्यायमूर्ती असतात मग ते आजी असो किंवा माजी असो म्हणजे काय, तर कार्यरत न्यायमूर्ती देखील या राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकतो आहे. ओके, सो त्यामुळे लक्षात ठेवा एकतर माजी न्यायमूर्ती असायला हवी किंवा जो काही कार्यरत असेल तो कार्यरत न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली जे काही राज्य मानवी हक्क आयोग आहे ते स्थापन केला जाऊ शकतो. ओके,
सो महाराष्ट्रामध्ये 6 मार्च 2001 मध्ये जी काही राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, सो त्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी जे काही संसदेमध्ये जो ऍक्ट पारित करण्यात आलेला होता, त्याच ऍक्ट नुसार जे 1993 मध्ये राष्ट्रीय स्तरावर मानवी हक्क आयोगासंदर्भाने ऍक्ट संसदेमध्ये पारित करण्यात केलेलं होतं. आणि त्याच ऍक्ट नुसार राज्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग असेल अशा पद्धतीने नमूद केलेलं होतं. ओके, सो त्या तरतुदीनुसार हे जे काही राज्य मानवी हक्क आयोग आहे ते एक बिगर घटनात्मक संस्था आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजेच काय तर वैधानिक संस्था आहेत. सो हे देखील स्टेटमेंट लक्षात ठेवा. सो जे काही मानवी हक्कांसंदर्भाने जे वेगवेगळे उपक्रम आहेत किंवा घटक आहेत, एखाद्या व्यक्तींचा हक्क डावलला जातो आहे आणि विशेषतः मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे जे काही मानवी हक्क आयोग आहे ते रिस्पॉन्सिबल असतात. ओके, सो प्रश्नाकडे आलं तर काय दिसून येतं, तर या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी झाली आहे का? सो हे बरोबर आहे. 6 मार्च 2001 ला या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे. ओके, या आयोगाचे एक अध्यक्ष व 4 सदस्य असतात. या ठिकाणी एक अध्यक्ष असतात मात्र 4 सदस्य नसून फक्त 2 सदस्य असतात. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. आणि क स्टेटमेंट आहे न्यायमूर्ती विजय चिटणीस हे या राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होते का? तर चुकीचे आहे. ओके, सो राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर अरविंद सावंत. ओके, न्यायमूर्ती अरविंद सावंत हे या पहिल्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होते. त्यामुळे क देखील चुकीचे असणार आहे. सो ब आणि क चुकीचे आहे, मात्र फक्त अ बरोबर आहे. त्यामुळे फक्त अ बरोबर असणारा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आता जर 2024 मध्ये अध्यक्ष विचारलं की आपल्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर लक्षात ठेवा की के ताटेड. ओके, सो रिटायर्ड चीफ जस्टिस जे काही जस्टिस आहेत, न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे, हे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आहे M.A. सईद हे मेंबर आणि अजून एक मेंबर संजय कुमार, हे 2 मेंबर आणि एक अध्यक्ष आपल्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे जे काही रचना आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. आता या प्रश्नामध्ये आपल्याला एकंदरीतच या ठिकाणी विचारलेलं आहे की पूर्वोत्तर भारतातील कोणता पहिला राजकीय पक्ष आहे ज्याला, ओके जास्त नाही या ठिकाणी, ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, सो ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे, NPP, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, त्यानंतर आहे मिझो नॅशनल फ्रंट, त्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी. ओके, सो नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी. सो कोणत्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षा दर्जा मिळालेला आहे, जे की पूर्वोत्तर भारतातील एक राजकीय पक्ष आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॅशनल पीपल्स पार्टी, ज्याची स्थापना 6 जानेवारी 2013 ला करण्यात आलेली आहे. ओके, सो हे जे काही पार्टी आहे नॅशनल पीपल्स पार्टी, या पार्टीला जे काही राजकीय पक्ष आहेत, सो जे काही NPP आहे त्याची एकंदरीत स्थापना या ठिकाणी आपल्याला 2013 मध्ये झाल्याचे दिसून येतो. ओके, सो हे जे काही नॅशनल पीपल्स पार्टी आहे त्याची जी स्थापना आहे ती एकंदरीतच P.A. संगमा यांनी केलेलं आहे. ओके, सो P.A. संगमा मेघालयाचे सध्या मुख्यमंत्री आहेत. सो त्यांनी मेघालय या राज्यामध्ये या नॅशनल पीपल पार्टीची स्थापना केलेली आहे. आणि हे जे काही पहिले पूर्वोत्तर भारतातील एक राजकीय पक्ष आहे ज्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नॅशनल पीपल्स पार्टी योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता जे काही इतर राष्ट्रीय पक्ष आहेत ते या ठिकाणी बघू शकता. इंडियन नॅशनल काँग्रेस, ओके, त्यांची स्थापना वर्ष 28 डिसेंबर 1885. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ओके, 26 डिसेंबर 1925. त्यानंतर आहे भारतीय जनता पक्ष, 6 एप्रिल 1980 ला स्थापना. त्यानंतर आहे बहुजन समाजवादी पक्ष, 14 एप्रिल 1984. त्यानंतर आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, 1 जानेवारी 1998. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, 7 नोव्हेंबर 1964. त्यानंतर आहे नॅशनल पीपल्स पार्टी, 6 जानेवारी 2013. नंतर नॅशनल काँग्रेस पार्टी, ओके, 10 जून 1999. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्याला म्हटलं जातो आहे. आम आदमी पार्टी 26 नोव्हेंबर 2012. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि जे काही इतर पक्ष आहेत ते त्यांची स्थापना वर्ष दिलेली आहेत. सध्या जर विचारलं तर 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. कोणते 6 आहेत? राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर आहे
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ओके, मार्क्सवादी, त्यानंतर भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आणि जे काही इंडियन नॅशनल पीपल्स पार्टी आहे. सो असे 6 राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात आहेत. बाकी जे आहेत की ज्यामध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आहे, त्यांचा जो काही राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा होता तो एप्रिल 2023 मध्ये आयोगाने अर्थात निवडणूक आयोगाने मागे घेतलेला आहे. ओके, राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे, अशा पद्धतीने यांचं जे काही स्टेटस आहे नॅशनल पार्टीचा ते त्यांनी मागे घेतलेलं आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नॅशनल पीपल पार्टी. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच 7व्या अनुसूचीमध्ये अधिकारांची विभागणी संदर्भाने ज्या वेगवेगळ्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 3 सूच्या आहेत. ओके, सो त्या संदर्भाने या ठिकाणी वनसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. आर्थिक व सामाजिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट, ओके, सो आर्थिक व सामाजिक विषय जो आहे तो कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची की यापैकी नाही. आता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद, नॉट अनुच्छेद तर अनुसूची, ओके, जे काही 7व्या अनुसूचीमध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा 3 जे काही सूच्या आहेत त्याच्यामध्ये केंद्र व राज्यामधील सत्तेच्या विभाजनासंदर्भाने जे काही तरतूद आहे ते केलेलं आहे. ओके, संघसूचीत 97 विषय, राज्यसूचीत 66 विषय आणि जे काही समवर्ती सूची आहे त्यामध्ये 47 विषय सध्या म्हणजे काय तर सुरुवातीला हे 97 विषयाच्या त्या ठिकाणी 97 विषय संघसूचीमध्ये, राज्यसूचीमध्ये 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय या अशा विषयांचा समावेश सुरुवातीला करण्यात आलेला होता. या सूच्यांची किंवा या विषयांची संख्या अलीकडे वाढलेली आहे. ओके, सो सध्या जवळपास 101 जे काही विषय आहेत ते या संघसूचीमध्ये येतोय. तरीही त्या विषयांची जर आपण जी काही क्रमवारी आहे किंवा एकंदरीतच जे विषय आहेत ते विषय क्रमांक आपण बघितले तर ते 97 दिलेलं आहे. ओके, त्यामध्ये सब क्लॉजेस आहेत त्याच्यामध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, सो जे काही विषय आहेत ते त्या मूळ पद्धतीनेच अरेंज केलेले आहेत. ओके, सो या ठिकाणी आर्थिक व सामाजिक जे काही नियोजन आहे ते एकंदरीतच आपल्याला सामाजिक व आर्थिक नियोजन आहे ते समवर्ती सूचीत ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये जे अधिकारांची विभागणी झालेली आहे त्यामध्ये युनियन लिस्ट अर्थात केंद्र सूची याच्यामध्ये संरक्षणासंदर्भात बँकिंग असेल, त्यानंतर आहे चलनविषयक अधिकाराच्या संदर्भात असेल, वित्तीय जे काही संबंध असतील किंवा जे काही फॉरेन अफेअर्स असेल, ओके, एकंदरीत परकीय संबंध, नंतर कम्युनिकेशन, ओके, दूरसंचाराचे जे काही अधिकार आहेत ते या केंद्राकडे किंवा केंद्र सूचीमध्ये समाविष्ट होत आहे. तर राज्य सूचीमध्ये पोलीस व्यवस्था असतील, व्यापार संदर्भाने जे काही तरतुदी असतील, कृषी जो काही घटक आहे तो आणि इरिगेशन सिंचन घटक असे अनेक जे काही विषय आहेत ते या राज्य सूचीमध्ये समाविष्ट होत आहे. आणि दोन्ही राज्य व केंद्राला या कोणत्या विषयांमध्ये अधिकार किंवा कोणत्याही विषयामध्ये ते कायदे करू शकतात. तर एज्युकेशन आहे, शिक्षणासंदर्भात ते पर्टिक्युलर आपल्या राज्यामध्ये किंवा इतर देशामध्ये देखील आपल्या पद्धतीने ते निर्णय घेऊ शकतात. फॉरेस्ट आहे, ट्रेड आहे, मॅरेज आहे, ओके, नंतर अडॉप्टेशन आहे, सक्सेशन आहे. ओके, सो या ठिकाणी ट्रेड दिलेला आहे. सो ट्रेड म्हणजे आंतरराज्यीय ट्रेड संदर्भात जो अधिकार आहे तो राज्य सूचीमध्ये आहे. मात्र केंद्र संदर्भाने जे काही ट्रेड संदर्भात जो अधिकार आहे तो कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. म्हणजे त्याच्यावर राज्य देखील कायदे करू शकतो आणि केंद्र देखील कायदे करू शकतो. ओके, विवाह संस्था हे देखील आपल्या या कॉन्करंट लिस्ट मध्ये येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या प्रश्नाचे जे योग्य पर्याय बघितले ज्याच्यामध्ये आर्थिक व सामाजिक नियोजन कोणत्या सूचीमध्ये येतो अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता. सो पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच स्टेटमेंट बेस्ड आणि जे काही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, स्थानिक स्वराज्य प्रशासन, त्या संदर्भाने पंचायत राज विषयी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. STI मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे अशा पद्धतीने किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते कोणी म्हटलेले आहे? विल्यम रॉबसन, लॉर्ड ब्राइस, आयव्हर जेनिंग्स, GDH कॉल. तो कोणत्या व्यक्तीने
स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक शासन हे लोकशाहीचा कणा आहे अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. ओके, आता जे काही विल्यम रॉबसन आहेत, ओके, सो या विल्यम रॉबसन यांनी लोकल गव्हर्नमेंट इन क्रायसिस या पुस्तकामध्ये, सो या ठिकाणी हे कव्हर पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचे कव्हर पेज या ठिकाणी बघू शकता, लोकल गव्हर्नमेंट इन क्रायसिस. सो लोकल गव्हर्नमेंट इन क्रायसिस या पुस्तकात त्यांनी नमूद केलेलं आहे की शासनाचे जे काही स्थानिक शासनाचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्थानिक शासन हे लोकशाही व्यवस्थेतील कणा आहे. ओके, सो स्थानिक शासन हे लोकशाही व्यवस्थेतील कणा आहे. कोणी म्हटलेलं आहे तर विल्यम रॉबसन. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 विल्यम रॉबसन यांनी स्थानिक शासन हे लोकशाहीचा कणा आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे. त्यानंतरचा जो शेवटचा प्रश्न या लेक्चर मधला, खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवलेली आहे. ओके, जे काही पंचायत राज संदर्भाने वेगवेगळ्या समित्या स्थापन झालेल्या होत्या. सो कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवलेलं होतं? बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, वसंतराव नाईक समिती की डॉक्टर LM सिंघवी समिती. सो कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज समिती जे आहे ते सुचवलेलं होतं? सो अशोक मेहता समिती 1978 मध्ये या अशोक मेहता समितीची जी काही समिती आहे यांच्या अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ते केंद्र शासनाने गठीत केलेली आहे. आणि जे काही बळवंतराय मेहता समितीने जे 3 स्तरीय किंवा त्रिस्तरीय जे काही प्रणाली सुचवलेली होती तर त्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये काय बदल करता येईल अशा पद्धतीने पंचायत राजमध्ये जे सुधारणा संदर्भाने जी समिती गठीत करण्यात आलेली होती अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली, त्या अशोक मेहता समितीने असं म्हटलेलं आहे किंवा एक जी पंचायत राज विषयी त्यांनी जी काही शिफारस आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद आणि मंडळ पंचायतीचा समावेश असलेली द्विस्तरीय रचना एकंदरीत पंचायत राज व्यवस्थेमध्ये असायला हवी. ओके, आणि या जिल्हा स्तरीयवर किंवा जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद आणि जे काही गाव स्तरावर मंडल पंचायत जे 15 ते 20 हजार लोकसंख्येचा जो गाव आहे असे अनेक किंवा त्यापेक्षा जर कमी असेल तर त्या अनेक गावांचा मिळून एक मंडल पंचायत स्थापन केली जाईल आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कार्य करेल आणि अशा पद्धतीने द्विस्तरीय रचना असायला हवी अशा पद्धतीने अशोक मेहता समिती यांनी शिफारस केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अशोक मेहता समिती या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो द्विस्तरीय पंचायत राज समिती कोणी शिफारस केलेली आहे तर अशोक मेहता समिती. त्यानंतर त्यांनी जे काही इतर जे काही शिफारस केलेले आहे त्याच्यामध्ये राज्यस्तरावर सर्वात खाली म्हणजे जे काही लोकांच्या देखरेखीखाली जी काही विकेंद्रीकरणाचा जो पहिला टप्पा आहे ज्याला आपण डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हणत असतो. सो त्याला एकंदरीत जिल्हा पातळीवर पर्यंत व ते लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने जिल्हा हा जो घटक आहे तो केंद्रबिंदू असावा अशा पद्धतीने त्यांनी शिफारस केलेला आहे. ओके, जिल्हा परिषद ही कार्यकारी संस्था असेल आणि जिल्हा नियोजनाची जबाबदारी या जिल्हा परिषदेकडे असेल. राजकीय पक्षांना पंचायत निवडणुकीत सर्व पातळ्यांवर सहभागी होता यावे अशा पद्धतीची जी शिफारस आहे ते देखील या अशोक मेहता समितीने केलेले आहे. ओके, सो असे जे काही 10 प्रश्न आहेत जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच आहे. ओके, सो या क्विज बॅच मध्ये आपण ते जे काही PYQ पोस्ट केलेले होते ते या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्या संदर्भाने जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे PYQ बॅच संदर्भाने ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.